राम राम मंडळी, दिनेश राजपूत परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. शिव मध्ये मध्ये घुसत होती, पण इकडे यश आणि अर्जित क्रिकेट खेळताय. आणि हा बघा, आजचा एक विशेष असा ब्लॉग होणार आहे. गंमत तर होणारच, जम्मत पण होणार. बघा तर आता चाललोय मी कुठे जात असेल तर हा आहे अर्जुन, याला शिकायची गाडी. आता मलाच येत नाही गाडी, तो म्हणतो मला शिकव तू गाडी काका. बरं चला, मला काय घेणं, मी बसलोय गाडीवर. आता गाडीवर बसलोय, मला माहिती याला गाडी चालू होणार नाही. तो मारतोय किका. मी त्याची गंमतच बघितली. मी त्याला गाडी चालू करून देणार नव्हतो. मला माहितीये याला झटू द्या. हा झटल्याशिवाय आणि याला थोडा ताण झाल्याशिवाय हा गाडी शिकायचं हट्ट जो आहे तो कमी करणार नाही. मारतोय की का, मी बघितलं त्याच्याकडे 2 वेळेस 3 वेळेस, त्याच्या पायात दमाचा पत्ता नाही. तो मारतोय की का, गाडी चालूच झाली नाही त्याच्याकडून. खूप प्रयत्न केला त्यानं, गाडी चालू होणारच नव्हती हे पण मला माहिती होतं. मग मी त्याला असा जीव झाला की त्याला 2-3 ठेवून द्यावं मागून, टपा 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 टपा, पण मारलं नाही. कारण की आता तो लहान आहे, पण त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याचा बाप जवळ आला. हाय त्याचा म्हातारा रणजित राजपूत. मला पण मारून गेला बघा, असा आहे खोडसर. आणि याला गाडी चालू करून दिली तिच्या बाप्पाने, आणि पप्पा वाटला हा माझा तिच्या आईला. गाडीला लय मोकर झटका बसला मित्रांनो. मी उचकला असतो, पण गाडी कशी बशी चालू करून त्याने वड्याच्या रस्त्याला लावली. आता गाडी चालत असताना त्याला गाडी जमत नव्हती, पण तो खूप रेस द्यायला लागलाय. मला असं वाटलं याच्यात 2-3 मागून ठेवून द्यावा, पण अशी पळत होता जस का एखादा रायडर मोठा लागलाय असा. इकून तिकून मस्तपैकी दामादामाने मी त्याची व्हिडिओ बनवत होतो. मला माहिती आहे काही ना काही कांड करणार, परंतु असं काही घडणार नव्हतं हे मला पण माहिती, कारण की मागं मी बसलो होतो ना त्याच्यामुळे. आता मला पण गाडी येत नाही बरं का, व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न मी केलाय. झाला तर मग लागलो इकून तिकून डांबरीच्या रस्त्याला आम्ही लागण्याचा प्रयत्न केला, आणि लागलो देखील. तर डांबरीला लागल्यावर माझ्या पण जीवात जीव आला, आणि त्याने पण रेसवर जरा ताव दिला आणि मस्तपैकी वळू लागला. इकडं आमच्या गावातल्या बाया बघत होत्या की हा दिनेश काय करतोय, आता नवीन काहीतरी करणार हा, ते मागून बघत होत्या बघा. परंतु हा गाडी अशी वाढायला लागला, मोबाईल मध्ये बघायला लागला. मी त्याला एक डोक्यात ठेवून दिली आणि म्हणालो आता गाडीकडे लक्ष दे, मोबाईलकडे, कारण की मोबाईल माझ्या हातात असल्यावर मी त्याच्याकडे लक्ष देतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. तर चला मग त्याने गाडी हळूहळू दमदाने हा एकदम भयान घेतलाय बरं का मित्रांनो. मी लोक कसं वाटलंय तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. मस्तपैकी गाडी चालत होती मित्रांनो. मला असं वाटलं गाडीत तेल कमी आहे, तर त्याला पलटून घराकडे गाडी लावली, आणि गाडी घराकडे लावल्यावर मस्तपैकी दमाने घराकडे आम्ही निघालो. तर वळ्यात आल्यानंतर मित्रांनो मला त्याच्याबरोबर बसण्याची भीती वाटत होती, परंतु तो आता थोडस व्यवस्थित चालत होता. परंतु गाड्याकडे जाताना म्हणजे वडा क्रॉस करावा लागतो, तो वडा क्रॉस करताना मला त्याची भीती वाटत होती. हा तिथे मला पाडणार, कारण की 3ऱ्या गिअर मध्ये गाडी होती. आणि आता आम्ही वड्यात उतरताच त्याने मोकार घातल्यातून गाडी घातली. मला असं वाटायला लागलं की मी पाडणार, परंतु कशी बशी गाडी सावरून त्याने खाडखोड करत घरी आणली. गाडी घरी आणताच तो असा जोरात ओढू लागला आणि शायनिंग मारू लागला की माझं दाखवतो की पप्पा मला गाडी चालवता येते, मला नवीन गाडी देऊन द्या, असं त्याची इच्छा आहे. परंतु त्याला गाडी नवीन भेटणार नाही, आणि हीच गाडी त्याला व्यवस्थित चालवता येत नाही. शाबास तिची थाप त्याला जोरात दिली बरं का मी, आणि घरात घुसलो. त्याला गाडी भेटणार नाही, त्याचा पप्पा देत नाही आणि मी देत नाही, तो बस शांत. कारण की गाडी दिल्यावर मित्रांनो तुम्ही पण लहान लेकरांना गाडी शिकवा, परंतु गाडी नवीन घेऊन देऊ नका. मी त्याला जवळ बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाठवा, आणि लहान मुलं जे गाडी शिकतात त्यांना पण पाठवा. धन्यवाद मित्रांनो.